नरसापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात पेणमध्ये निषेध. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या माध्यमातून नरसापूर येथे एका चिमुकलीवर झालेला अत्याचार या निंदनीय घटनेच्या विरोधात पेण पोलीस स्टेशनचे अधिकारी संदीप बागुल यांना निवेदन देण्यात आलं. वरिष्ठांपर्यंत हे निवेदन पोहोचावं असं त्यांना सांगण्यात आलं. भोर नरसापूर येथील चिमुकलीवर अत्याचार करणा या नराधमाला फाशीची शिक्षा मिळायला पाहिजे. समाजाला काळिमा फासणारी घटना नरसापूर येथे घडली. अवघ्या 4 वर्षाच्या अल्पवयीन वेदवती हिच्यावर पाशवी बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या करून तिचे प्रेत शेणात गाडले. सदर घटना अत्यंत घृणास्पद, मानवतेला काळिमा फासणारी आहे. सदर आरोपी आधीही अशा गुन्ह्यात पकडला गेला आहे. सदर केस जलदगती न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. याआधीही बलात्कार प्रकरणी बदलापूर, उरण, कल्याण येथील केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात आहेत. पण फास्ट ट्रॅक म्हणजे नक्की किती कालावधी हे देखील जनतेला, पीडितांच्या कुटुंबाला कळावावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वारंवार होणाऱ्या आमच्या माता भगिनी मुलींच्या वरील अत्याचार थांबावे यासाठी आता पोलीस प्रशासन हा एकच दुवा सामान्य जनतेकडे आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः एक महिला आहेत. आम्हाला जनता म्हणून त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. सदर निवेदन आपण गृहमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवाल आणि पीडित कुटुंब आणि बळी पडलेली चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे असं सगळीकडून निषेध होत आहे. या नराधमाला फाशीची शिक्षा मिळाला पाहिजे, अन्यथा असंच परत काहीतरी पाहायला मिळेल. CNI महाराष्ट्र न्यूज साठी संजय. झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गृह विभागाला निवेदन देण्यासाठी जात आहे आणि ह्या घटनेचा निषेधही व्यक्त करत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाहता जो आरोपी होता तो पॅरोलवर सुटलेला होता आणि त्याने पॅरोलवर सुटल्यानंतर केलेला हा अत्याचार आहे, ही हत्या आहे. त्या निमित्ताने प्रश्न निर्माण होतो की असे गंभीर गुन्हे करणारे आरोपी म्हणजे ज्याच्यावर आधीच बलात्काराचे 2 गुन्हे दाखल आहेत आणि अशा आरोपींना बाहेर सोडणं हे किती घातक असू शकते, वारंवार घडलेल्या घटनांतून दिसून आलेलं आहे. आणि पुन्हा पुन्हा अशा आरोपींना जामीन मिळतात, पॅरोल मिळतो, वेळेस त्याची केसेसची सगळी कार्यवाही पूर्ण न करून शिक्षा होत नाही. हे सगळ्यात मोठं अपयश आपलं आहे, न्यायव्यवस्थेचं आहे, सरकारचं आहे. पोलिसांनी किती तपास केला आणि चार्जशीट वेळेत दाखल केली तरीसुद्धा कोर्टामध्ये कामकाज कसं चालतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सरकारी वकील अशा वेळेस काय करत असतात, जेव्हा हे असे पॅरोल मंजूर होतात, अशा आरोपींना जामीन मंजूर होतात, तर हे सगळंच आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारं आहे. आणि म्हणूनच आता आपल्याला मुद्द्यांवरती बोललं पाहिजे. गेल्या 2023 पासून महिला अत्याचाराच्या गुन्ह्याची आकडेवारीच अपलोड झालेली नाही आहे. किती गुन्ह्यांची नोंद झालेली आहे ह्याची कुठली आकडेवारी सरकार जाहीर करत नाही आहे. आता दरवर्षी साधारण 25,000 गुन्ह्यांची नोंद होते. 40,000 महिला अत्याचाराच्या केसेस पेंडिंग आहेत. जेव्हा सरकार गुन्ह्यांची नोंदच देत नसेल तर मग आपण कसं ठरवायचं की किती गुन्हे त्याच्यातले तपास पूर्ण झाला, किती गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली, हे काहीच सांगता येत नाही, काहीच बोलता येत नाही आहे. एकूणच न्यायव्यवस्थेवरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. आपल्या सोयीनुसार त्या केसेस चालवायच्या, त्याची प्रसारमाध्यमामध्ये चर्चा करायची आणि मग आम्ही काहीतरी महिलांसाठी करतोय. मग लाडकी बहीण योजना असेल, नारी शक्ती वंदन बिल आणलं जातं आणि जे करायला पाहिजे त्यामध्ये मात्र लक्ष दिलं जात नाही आहे. ही वस्तुस्थिती प्रभावीपणे आपण मांडली पाहिजे. आज त्या मुलीच्या पालकांनी स्पष्ट सांगितलं की जोवर आरोपीला फाशी होत नाही माझ्या घरी कुण्याही नेत्यांनी, राजकारण्यांनी सांत्वनासाठी येऊ नका. ही अक्षरशः सर्वांच्या लागलेली थोबाडीत आहे की त्या मुलीच्या पित्याने जे सांगितलं की माझ्या घरी सांत्वनासाठी येऊ नका, कारण त्यांना माहिती आहे किती कुणी येऊन सांत्वन केलं तरी शिक्षा मात्र आरोपीला होणार नाही, फाशी मात्र आरोपीला होणार नाही. अशा वेळेस आपली सगळ्यांची समाज म्हणून जबाबदारी आहे की ह्याचा दबाव प्रशासनावर आणला पाहिजे, न्यायव्यवस्थेवर आणला पाहिजे आणि अशा आरोपींना पेरोलची वेळ न देता झाली तर शिक्षा झाली पाहिजे आणि ती फाशी झाली पाहिजे अशी मागणी केली. आज महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला. 4-5 वर्षापूर्वी पेण शहरामध्ये एका आदिवासी बालिकेचा मृत्यू बलात्कारानंतर अशाच पद्धतीने झाला.
आणि मारेकऱ्याला अजून काय झालं हे जगाला कळलेलं नाही, समाजाला कळलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदे आले, धोरणं आली, कायदे कडक करण्याच्या घोषणा झाल्या, कायद्यांच्या तरतुदींमध्ये बदल पण करण्यात आले. पण अंमलबजावणी करणारी यंत्रणा जी आहे, या यंत्रणेवर सरकारचा बचाव. बलात्कार झालेला आरोपी जेलमध्ये जातो आणि तो सहजगत्या पॅरलवर बाहेर पडतो आणि पुन्हा पुन्हा तोच गुन्हे करतो. जे पेणच्या वडगावच्या आदिवासी मुलीच्या बाबतीत झालं तेच पुणे जिल्ह्यातील मुलीच्या बाबतीत झालं. आणि म्हणून ह्या कुठल्या एका जिल्ह्यातल्या मुली नाही, एका समाजाच्या मुली नाही, एका कुटुंबातल्या मुली नाही, तर ह्या आमच्या महाराष्ट्राच्या लेखी आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुलेंनी जन्म घेतला, महात्मा फुलेंनी जन्म घेतला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेऊन संविधान आणली, त्या महाराष्ट्राच्या सावित्रीच्या लेखी आम्ही. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळख आहे, मानवतेला काळीमा फासणारी घटना ही सातत्याने होत आहे आणि त्याच्या पुढे लाडकी बहीण हसते, हो हसतीये. आणि म्हणूनच आम्ही हा आज मूक मोर्चा पेण शहरामध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली नेतो आहोत. आणि आमची मागणी फक्त एवढीच एक आहे, अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये संवेदनशील राहा. कायदे खूप झाले, कागदावर खूप झाले, घोषणा खूप झाली, लाडक्या बहिणीचे पैसे नाही मिळाले तरी चालेल, पण जगण्याची सुरक्षितता द्या, एवढीच एक आमची मागणी. पण साहेब, आमची मुलगी जाऊ बाहेर जाते तेव्हा आम्हाला वाटतं की ती सगळं करतील, की कोणाला वाटेल की अतिरेक करतोय. पण साहेब, आमच्या भावना आहेत, ते समजून घ्या. फक्त पोलीस प्रशासन असं एक राहिलेलं आहे की जिथे सामान्य माणूस साहेब दाद मागू शकतो, जिथे त्यांच्याकडे मागणी करू शकतो. आणि आमची मागणी 100% साहेब रास्त आहे. मागे देखील पेणमध्ये प्रकरण घडल्यानंतर आपण फार मोठ्या संख्येने मोर्चा काढला होता. मला वाटते 4,500 लोक त्यावेळेला आली होती. स्वतः शंभूराज देसाई त्यावेळेला गृहमंत्री होते, गृहराज्यमंत्री होते, त्यावेळेला आले होते. त्यांनी आमची प्रत्यक्षात भेट घेऊन ती त्यांनी जी केस चालवली, त्यानंतर त्याला जन्मठेपी शिक्षा झाली. त्यानंतर देखील तो मला वाटते परत साहेब तो काही कारणास्तव मेडिकल ग्राउंडवरती तो सुटला, बाहेर आला. साहेब, एवढीच विनंती आहे की आपल्या तालुक्यामध्ये जितकी काही अशा घटना घडल्या असतील साहेब, तुम्ही त्यांना इथे परत बोलवून, आता कायद्याचं करेल, पण तुम्हाला त्यांना इथे बोलवण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना परत एकदा खाकीचा धाक त्यांना दाखवून त्यांना तुम्ही जर सरळ केलेत तर कदाचित पुन्हा अशी पेण तालुक्यामध्ये घटना घडणार नाही. आम्ही बघतो प्रत्येक वेळेला आम्ही पुढाकार घेतो, प्रत्येक वेळेला सह्याद्री पुढाकार घेते, सर्व हीच लोक तुम्हाला दिसतील. अगदी उरणमध्ये जो प्रकार घडला त्यावेळेला असून दे, किंवा बदलापूर असून दे, कल्याण असून दे, पण प्रत्येक वेळेला साहेब हीच लोक येतात. या लोकांना भावना आहेत, या लोकांना असं वाटतं की आपल्या आया बहिणी सुरक्षित राहाव्यात या ह्याच्यामध्ये, एवढं साहेब आम्हाला वाटतं. आणि आम्ही कुठल्याही राजकीय भावनेनी राजकीय ह्याच्यामध्ये आलो नाहीत. आज मुक्का मोर्चा काढून फक्त घंटानाद करायचं एवढंच आहे की जाता येता लोकांनी तरी बघावं, लोकांच्या तरी भावना जागृत व्हाव्यात, यासाठी आम्ही आज ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तर आमची एवढीच विनंती राहील की साहेब, हे निवेदन आम्ही दिल्यानंतर तुम्ही कृपा करून तुमच्या खाकीचा जो तो धाक आहे, जसं तुम्ही काल 2 दिवसामध्ये जो गांजाचं प्रकरण तुम्ही केलं, आम्हाला साहेब तुमच्यावरती विश्वास आहे. पण तुमच्या हातातनं एखादी गोष्ट पुढे गेल्यानंतर त्या लोकांची जी नीतिमत्ता असते ती किती घसरते हे आम्ही या पॅरल जे मिळतात त्याच्यावरून आम्ही साहेब बघितलेलं आहे. तर एवढीच पुन्हा विनंती आहे की साहेब